फेडी देत मला म्हणते तो तुला हानी मला अरे जास्त तर जाऊ द्या लांब तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताळेकडे रक्त गाळलंय रक्ताचा थांबलात माझा माय बहिणी टाकला तुम्ही या बारीने तुम्ही नुसतं पोरा डोचून दाखवा काय मराठ्याची आवाज तुम्हाला दाखवला आपल्याला शांततेत जायचंय शांततेत करायचंय पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला तिची नुसता पखातच वाजत होता गाणं एक वाजना मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे वाजून दिला तरी पण कोण डीवासपी साहेबांना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असती जात असती हे ध्यानात ठेवा आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठून धमकी फमकी नाही देत समजून सांगतोय नसता आता आमचा बंद डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक आहेत काय अरे आपले लेकर येत आरडत येत ओरडत येत थोडासा आनंद व्यक्त करते डीजे वाजू नका नाही वाजायचं काय तो केला बघ त्याने केला पका चालू त्यावर ढमाडम 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 आणि डीजे थोडं पोट चालतोय आमचं बंद पण पुढचा का ध्यानात ठेवा जशाला तसाच नेम लावा लागणार आता डीजे पुढं पुढं वाजतो ना बारीक गट होत असतो आणि त्याच्याही पुढचं सांगतो विनाकारण कशाला लोकांना डोचिता चाललं ना शांततेत आमचं आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही तुमच्याही लेकराला लागलं जागेवर सस्पेंड होता तुम्ही जागेवर रिटायर म्हणायचंय मला सस्पेंड आलं रिटायर ते नाही का जिथं लागला तिथंच म्हातारपण होतं तिथंच राहतो बढतीच मिळत नाही आणि तुम्हाला बढती मिळा म्हणून पठ्ठा लढतो यो आणि समजा दुसऱ्याचा असला तर कोणाला कुठंतरी असं होणारच आहे आता कुठंतरी डीजे वाजणारच आहे गावागावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून जर मला कळू द्या मी बिले खंड्याचा आहे माझ्या तात्याला विनाकारण जर टोकरीला मी सोडीत असतात देव तर फडणवीस त्याच्या काय करायला लावतो हे डीवायएसपीला मराठीचे डीजे बंद पाडण पुढं काहीच करण शांततेत जाते मी शांततेत मी जात मागणी करते तुम्ही विनाकारण त्याला टोचिता डीजे काय विषय करावं आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा दंगल घालायची होती काय बीडमध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय नका भानगडीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरच आणि तुमचे त्या भानगडीत नका पडू ते देवेंद्र फडणवीस ऐकून कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी त्यावेळेस आम्ही नाव घेणार ठेवू कारण मला इतक्यावर तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण ते जिवारी याच्यासाठी लागलं साध्या गाण्याचा विषय नाही झाला त्या कधी केस करायचे बा त्याच्या आयला बघून घेतला असतं मस्त वकील लावले असते डीजे पण करा तो ऐकडे बघूनच घेईन ही भाषा चांगली नाही मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण मला तो विषयच नाहीये परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना माझ्या मराठीतून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे
मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला, आम्ही भोगू, हा आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला, जवळ जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील. मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं तुम्ही मुंबईत यायला ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणी जाणतो. मी यायलोय मुंबईला, आपण भेटू होतोय घराकडूनच आहे. मी बघू तो अद्दम आहे का माय अद्दम आहे. विनाकारण नाही डावचायचं. मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करते. आंबुलन्स आली रस्ता देते, पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देते. केलं आम्ही ते. आंतरवालीत 2 करोड पेक्षा जास्त मराठी आले होते. पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आणून दिलं. आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इतकं वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत. त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना, जाऊ द्या मुंबईत गेलो. इथून कशाला आधीच पळत होती. पळापळी सुरू झाली, तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही. पण आतून अशी फाटली. त्याचाच काल एक मित्र आता माझ्याकडे, त्यांनी सांगितलं मला, देव सांगून मिळत नाव. म्हणलं मला जाऊ द्या, म्हणलं मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा, मी येतो. आम्हाला काय मुंबईची हौस नाही. माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबईला यायचे. तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या, आम्हाला काय करायचं मुंबईला येऊ. इथूनच गुलाब फेकू मंत्रालयावर आम्ही. गेला तर गेला, नाही गेला तर नाही गेला. पण फेकून दिलं काय करायचं. हापाच्या हातात एखादा गोळा देऊ, जाईल ना ताकदीनं लांब. आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडत असं काम तुम्ही तुमचं करू नका. तुम्हाला लईच कंड असला समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी घरा मागे मुंडेचे ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या एसपी साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस, त्यांना पक्का माहिती. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करण म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करण मला आम्ही 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस ऐकून करायला नको होती. कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाही. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो, मी फडणवीस साहेब दोघं जण बघतो ती विषय काय तो आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलं, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय.
भाषण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाग लागण्याचं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही.